विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी वाचत असताना आपण पाहिलंय की जोडाक्षरांचा उच्चार जर असेल तो उच्चार व्यवस्थित काढत नाही. वाचत असताना विराम चिन्हांचा उपयोग कुठंच करत नाही. त्याचा परिणाम असा होतो की तुम्ही जे वाक्य वाचलं ते वाचलेलं वाक्य तुम्हाला समजत नाही. मग नेमकं वाचन कसं करायचं? तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या 4 लाईन किंवा एक पॅराग्राफ असेल, एक परिच्छेद असेल, एक उतारा असेल, तो एकालाही समजलेला नाही. समजला का? नाही समजलं. तर कारण काय? तुम्ही जे वाचलंय ना ते वाचत असताना विराम चिन्हांचा उपयोग, आलेल्या जोडाक्षरांचा व्यवस्थित केलेला उच्चार आणि तुमच्या अनुभवात किंवा तुमच्या वाचनात न आलेले शब्द, यामुळे तुम्हाला बरेचसे परिच्छेद यामधले समजलेले नाहीये. बरोबर आहे? किंवा एखाद्या शब्दाच्या शेवटी अंत्याक्षरावर्त जर अनुस्वार आला असेल तर त्याचा उच्चार कसा लांब करायचा, दीर्घ उच्चार कसा करायचा, हाही उच्चार तुम्ही व्यवस्थित केलेला नाही. परिणामी तुम्ही वाचलेलं तुम्हाला समजलेलं नाही. आता नेमकं मराठी वाचन करायचं कसं, याचं एक साधं उदाहरण, छोटंसं उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतोय. तुम्ही फक्त ते वाचत असताना माझ्या उच्चाराकडे लक्ष द्या की उच्चार कसे निघतात. ठीक आहे? परीक्षेचं माध्यम कोणतं असावं? नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी कोणत्या भाषेचं माध्यम निवडावं असा प्रश्न अनेक उमेदवारांना पडतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही UPSCची ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदीसह 22 भारतीय भाषांपैकी कोणत्याही भाषेच्या माध्यमातून देऊ शकता. परंतु कोणत्याही भाषेला परीक्षा माध्यम म्हणून निवडताना प्रत्येकानं हे लक्षात ठेवावं की मुख्य परीक्षेचे सगळे पेपर कंसात क्वालिफाईंग भाषा सोडून तुम्हाला त्याच भाषेत लिहावे लागतात. उदाहरणार्थ, सामान्य अध्ययन हा पेपर इंग्रजी भाषेत आणि वैकल्पिक विषय हा पेपर मराठी भाषेत असं चालत नाही. मुख्य परीक्षेसाठी भाषेची निवड करताना तुम्ही तीच भाषा निवडावी ज्या भाषेवर तुमचं प्रभुत्व असेल आणि ज्या भाषेत तुम्ही स्वतःला उत्तमरित्या व्यक्त करू शकत असाल. अर्थात ज्या उमेदवाराचं शिक्षण लहानपणापासून एकाच माध्यमात झालेलं असतं ते याबाबत सहसा द्विधा मनस्थितीत सापडतच नाही. माझंच उदाहरण मी तुम्हाला देतो. माझ्या प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत मी हिंदी माध्यमातूनच शिकलो. त्यामुळे माझी इंग्रजी भाषेची समज कितीही चांगली असली तरी स्वतःला व्यक्त करताना मी इंग्रजीपेक्षा हिंदी भाषेत अधिक उत्तम प्रकारे व्यक्त करू शकतो याबाबत माझ्या मनात कसलीही शंका नव्हती. म्हणूनच परीक्षेसाठी मी हिंदी माध्यम निवडलं. बघा, समजण्यासाठी सोपं, वाचायलाही सोपं. तुम्हाला मुळाक्षरांची माहिती नाही का? तुम्हाला मुळाक्षरांना असलेल्या अवयवांची माहिती नाही का? जसे की काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार, आपण शेवटी काय म्हणतो त्याला, विसर्ग, जे 2 टिंब असा उच्चार करतो की नाही त्याला आपण विसर्ग म्हणतो. अनुस्वाराचा उच्चार नाकातून काढायचा हे सगळ्यांना समजलेलं. फक्त अडचण आपली अशी आहे की आपण सलग वाचत नाहीत, एक एक शब्द वाचतो. मग हे एक एक शब्द वाचण्याचं कारण काय? तर तुमचा कुठेतरी सराव कमी पडतो. कारण वाचन हे सरावानुसार समृद्ध होत असतं. वाचनासाठी तुम्ही जेवढा त्याला वेळ देसाल तेवढं ते महत्वाचं. वाचत असताना काही ठराविक पुस्तकच किंवा ठराविक शब्दच वाचायचे नाही. कारण एक पुस्तक वाचलं किंवा एक परिच्छेद वाचला, एक प्रकरण वाचलं, त्यातले सर्वच्या सर्व शब्द दुसऱ्या प्रकरणात असतात का? नाही. म्हणून तुम्ही जसं जसं तुम्ही वाचन वाढाल तसं तसं तुमचे शब्द समृद्धी वाढते, शब्दसाठा वाढतो. आता याच्यात द्विधा असा एक शब्द आलेला आहे. तो द्विधा तिथे लिहिलेला कसा आहे, आपण उच्चार कसा काढायचा, किंवा मनस्थिती असा एक शब्द आहे, त्यामध्ये कुठेतरी मध्ये विसर्ग आहे. मग त्या विसर्गाचा उच्चार काढायचा का, किंवा त्याचा उच्चार हा फक्त काय म्हणून सायलेंट उच्चार आहे, हे पण तुम्हाला समजायला पाहिजे. हे जर समजलं नाही तर तुमचं वाचून काहीही फायदा नाही, तुम्हाला वाचलेलं समजणार नाही. समजपूर्वक वाचन करण्यासाठी काय गरजेचं आहे? तुमचे उच्चार, तुम्हाला उच्चार काढता आले पाहिजे व्यवस्थित मराठी भाषेचे. जोडाक्षरांचे उच्चार. हा, द्विधाचा अर्थ काय होतो? आपली मन दुभगणं,
म्हणजे हे करू का ते करू अशी जी मनाची अवस्था असते त्याला द्विधा अवस्था म्हणतात. द्वि हा शब्द दोन पासून आलेला आहे. म्हणजे कुठले तरी तुमच्याकडे दोन पर्याय असतात, त्या दोन पर्यायापैकी मी आता हे स्वीकारावं का ते स्वीकारावं अशी जी मनाची झालेली अवस्था असते त्याला आपण द्विधा अवस्था म्हणतो. बरोबर आहे. तुम्हाला वाचता आलं तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सोपा जाईल. परिणामी तुम्हाला वाचलेलं समजलं नाही तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास तुम्हाला जमणार नाही. ठीक आहे, चालेल. मग आपण आता नंतर बघूयात.